शेतकरी. मग 4-2 केलं, त्यांचं बघून पूर्ण गावानं केलं, गावाचं बघून बाजूच्या गावानं केलं, बाजूच्या गावानं बघून पूर्ण जिल्ह्यात झालं. आज तिथं प्रत्येक शेतकऱ्यापाशी त्याच्या 10% क्षेत्र एकूण क्षेत्राच्या पाण्यासाठी राखले आहे. आणि हे बघण्यासाठी ज्या वर्षी म्हणजे तुमच्या लक्षात आणून देतो, ज्या वर्षी आपल्याला रेल्वेनं पाणी आलं त्या वर्षी पांडुरंग कोणी नावाचे कलेक्टर होते आपल्या जिल्ह्यात. त्यांनी काय केलं, आपल्या जिल्ह्यातले जे काही होतकरू किंवा पाण्यासंदर्भात जे काही काम करणारे शेतकरी आहेत, जे काही स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांना शासनाच्या पैशातून ते दाखवण्यासाठी घेऊन गेले किंवा त्या शेतकऱ्यांनी कसं केलं. त्या धर्तीवरच हे नैसर्गिक शेतीचा प्रकल्प आहे. आधी तुम्हाला थोडक्या लोकांना शिकवावं, त्यांचं बदल व्हावा, त्यांचं बघून बाकीच्यांना शिकावं, असा ह्या सगळ्याचा उद्देश आहे. तर तुमच्या योगायोगाने तुमच्या गावचा निवड झालेली आहे साहेबाच्या माध्यमातून. तर त्याचा ह्या नैसर्गिक शेतीचा मूळ गाभा तर समजून घ्या, वापर पुन्हा करचा. वेगवेगळ्या ट्रेनिंग आहेत, वेगवेगळे अभ्यास दौरे आहेत आणि आमच्यासारखे आम्ही